दगड फोडणारी महिला बापू जर गावची सरपंच होत असेल ना, तर या देशामध्ये पहिलं 33% 50% आरक्षण करून त्या बाईला सरपंच पदाचा झेंडा देण्याची ताकद ती पवार साहेबांनी केलेली आहे. आणि म्हणून कोणी या पक्षात जाईल, कोणी त्या पक्षात जाईल, खासदार होईल, आमदार होईल. आता तर काम करणारे खासदार आमदार होतच नाहीत. जिसके पास माल है वही माला माल है. त्यामुळे मी जास्त काही अधिकच बोलणार नाही. मला असं वाटतं, माझे वडील नेहमी म्हणतात, सावली अशी पकडावी की ज्याचा आपल्याला त्रास होणार नाही. आज ठीक आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, सगळ्या मोठी गोष्टी आहेत, पण आपण अशा वटवृक्षाच्या छायेखाली आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यभर सावली आणि सृजनशीलतेचा संस्कार आपल्याला मिळणार आहे. मला अतिशय कृतज्ञता वाटते. आदरणीय सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, शिंदे साहेब असतील, ह्या सर्वांनी वेळोवेळी आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलींशी पाठीशी उभे राहिल्यामुळे आम्ही इथं बोलू शकतो. आणि लवंडे सर, मी तुम्हाला प्रॉमिस करते, हा डायलॉग नाही, आदरणीय पवार साहेबांसमोर बोलते, त्या घुसखोर जो कोणी आहेत ना, त्यांनी आमच्या लवंडे साहेबांनी इथून सांगते, काउंट डाऊन बिगिन्स राईट नाऊ. हिम्मत असेल तर रायगडाच्या पायथ्याशी ये, हिम्मत असेल तर 14 तळ्याच्या किनाऱ्याशी उत्तर दिलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.